उमेदवार कोल्हापूरचा स्वाभिमान, कोल्हापूरची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रचारार्थ ही बैठक होत आहे, जाहीर सभा होत आहे। त्यांचं निवडणूक चिन्ह हात आणि या मशीनवर किती नंबरला नाव आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराज एक मताने आणि एक नंबरलाच निवडून येणार ही आज काळ्या दगडावरची रेष आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। ज्या राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं माझं कोल्हापूर घडवलं आणि या कोल्हापूरमध्ये 100 वर्षापूर्वी सर्व जाती धर्मांसाठी शाळा, बोर्डिंग, पाण्यासाठी धरण, बाजारपेठेसाठी मार्केटयार्ड, व्यापारपेठेसाठी शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूरच्या एका बाजूला शाहूवाडी, एका बाजूला जयसिंगपूर असं हे तुमचं माझं कोल्हापूर घडवलं। म्हणून आज गेली 100 वर्ष तुमचे माझे आजोबा पंजोबा या ठिकाणी घडले, म्हणून कोल्हापूरकर आपण ताट मानेनं उभा राहिलो। ही खरी छाऊ छत्रपतींची कोल्हापुरी गॅरंटी, आताची बोगस मोदी गॅरंटी नव्हे। हे आजकाल 10 वर्षाची मोदी गॅरंटी बोगस नाही, 100 वर्षापूर्वी निर्माण केलेलं अजून जागोजागी आहे। देशात कुठं नाही, जगात कुठं नाही, सगळ्या जाती धर्माच्या शाळा, मराठा समाज, आमचा ब्राह्मण समाज, जैन समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, नाभिक समाज, कुठलाही समाज घ्या, सगळ्या समाजाला तुमच्या माझ्या कोल्हापुरात शाळा, बोर्डिंग देणारा राजा लोकराजा छत्रपती शाहू महाराज। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मंत्र दिला, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो घेणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा म्हणणाऱ्या महामानव बाबासाहेबांना कुणी घडवलं तर तुमच्या माझ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी। ही फार मोठी देणगी तुम्हाला मला दिली। त्या महामानवाने आपला देश काश्मीर पासून कन्याकुमारी, गुजरात पासून बंगाल एका राजघटनेमध्ये बांधला, कायद्यामध्ये बांधला आणि या भाजप सरकारनं गेल्या 10 वर्षात सगळ्या कायद्याच्या चिंध्या उडवल्या। अरे तू हिंदू, मी मुस्लिम, तू जैन, मी ख्रिश्चन, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हण, बाबासाहेब की जय म्हण, तुझा भगवा माझा हिरवा, तुझा निळा माझा पांढरा। अरे आम्ही आमच्या घरातनं पडलो तर आमचा एकच तिरंगा, आमचा एकच हे मानणारे आम्ही भारतीय लोक। तुम्हाला राजकारण करायचं आहे, जात धर्म काढ नका। जात धर्माचा अभिमान प्रत्येकाला आहे, आमच्या धर्माचा अभिमान आहे, दुसऱ्याच्या धर्माचा सन्मान करायचा, ही धर्मनिरपेक्षता। आम्ही भारतीय लोक धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही ही राजघटनेतली चौकट आहे। आणि मग जो माझा धर्मच भारी म्हणतो, पुढच्याचा धर्माचा सन्मान करत नाही, तो जातीयवादी। जो आपला धर्म पण चांगला, पुढच्याचा पण सन्मान करतो, तो पुरोगामी। यो विचार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब फुले, महात्मा फुले यांनी दिला। हे म्हणतात हेडगेवार, गोळवलकर यांचा विचार, आणि देशाच्या बाहेर गेले की सांगतात मैं महात्मा गांधी के देश से आया हूं। इथं आलं की म्हणायचं गोळवलकर, हेडगेवार, नथुराम गोडसे। आमच्या तरुणांना म्हणायचं नथुराम आपलं दैवत आहे आणि आमच्या पोरांनी खुळ लावून फिरायचं। अरे हे खरं खोटं तपासा। महात्मा गांधीचा देश म्हणून बाहेर फिरायचं आणि इथं जातीवादी विचार पसरवायचे। हे ढोंगी सरकार उतरवायची वेळ आलेली आहे। लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानं तुमच्या दारामध्ये लोक यायची व्यवस्था या डॉक्टर बाबासाहेबांनी केली आहे, म्हणून तर माणसं आपल्या दारात येतात। त्यावेळी जर तुमचं डोकं शांत आणि जर तुमचे प्रश्न जर तुम्हाला पडत नसतील तर ही लोकशाही सोडून ही हुकुमशाही होणार। आणि हेच भाजपला पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारायचे नाही। माता भगिनीनो, सोनं कसं तोळा आहे, सोनं कसं तोळा आहे, 72,000 रुपये सोनं तोळा आहे। काँग्रेसच्या काळात 26,000 रुपये तोळा होता। 10 वर्षात 72,000 रुपये तोळा झालं। कसं करणार माझी गरीब माय माऊली? मुला मुलींची लग्न, मुलगीचं लग्न करायचं म्हणे मंगळसूत्र घालावं लागतं का नाही? अरे मोदी साहेब याची चर्चा करा, माझ्या गरिबीचं पोट काय चालतंय, कशी महागाई वाढल्या। अरे फक्त रामाचं नाव घ्यायचं आणि कारभार सगळा रावणाचा करायचा, हे यांचा कारभार आहे। यो हाणून पाडायसाठी अशी स्वच्छ माणसं, दैवत माणसं जोपर्यंत लोकसभेत जाणार नाही, तुम्हाला आम्हाला गरीबाला वाली कोण राहणार नाही, नंतर कोण आपल्याला विचारणार नाही। आपली मुलं बाळ
नुसतं आपण भांडण, दंगल, उपोषण, आंदोलन, आमच्या पोरांनी नुसतं पोलीस स्टेशन, कोर्ट आणि मात्र पटेल, शाह, दामले, फडणवीस यांची मुलं मात्र पॅकेज, लंडन, कॅनडा, अमेरिका. आमच्या पोरांनी कधी मोठं व्हायचं? ज्या शाहू महाराजांनी स्वप्न बघितलं, शिक्षणाला पाठवलं नाही तर 1 रुपये दंड, पहिलं देशातलं आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं. आणि आम्ही कोल्हापूर कुठं चाललोय? शिका, प्रश्न विचारा, जागा व्हा. म्हणून ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्तित्वाची निवडणूक आहे, धर्माची नाही. महागाईची चर्चा झाली पाहिजे, जातीवादाची नाही. शिक्षण कोण स्वस्तात देणार माझ्या मुलाबाळांना? नोकऱ्या कोण देणार माझ्या तरुण तरुणींना? शांतता कोण ठेवणार? सर्व धर्माला घेऊन कोण जाणार? दंगली करून कुणाचं पोट भरत नाही. एक दिवस कोल्हापूर 8 महिन्यापूर्वी एका विकृतानं स्टेटस ठेवलं आणि मग लगेच हे हिंदुत्वाच्या नावाखाली बाहेर पडले. दंगल, याचं दुकान फोड, त्याची रिक्षा फोड. मुलं कोण? मुलं सगळी मराठा, ओबीसीची. कोण यांची बाहेर पडत नाही. आणि कोल्हापूर बंद पडलं. एक दिवस कोल्हापूर बंद पडलं, 122 कोटीचं नुकसान झालं. भाजीवाला मंडई, दूधवाला, रिक्षावाला आणि हे शाहू महाराज आत्ताचे छत्रपती तुमचे माझे. दंगल चालू झाली, 1 तास झाला. पोलीस नुसतं बघत होते. तुम्ही आम्ही सगळी जाणतोय का नाही? सगळी बघत होती. उघड्यानं कोल्हापूर पेटायला गेलं. शाहू महाराज वाड्यातनं खाली उतरले, शिवाजी चौकात आले. SP ना फोन केला, आईजीना फोन केला, हे राजश्री शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे, तुम्ही येऊन शांत करताय नाहीतर मी रस्त्यावर येणार. येताय काय नाही हे विचारणार आहे. अरे कुठं होते संजय मंडलिक? खासदार होता ना, कोल्हापूर पेटत होत. अशा वेळेला येणार नाही. आणि आता मात्र मोदींच्या नावाखाली ही सगळी गल्ली बोळातली लोधी आपल्याकडे मदत मागायला. याचा दिवस कवा, रात्र कवा? त्यामुळे खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. आपलं भविष्य ज्या राजाने घडवलंय, इथून पुढच्या काळात शाहू छत्रपती हेच कोल्हापूर. 100 वर्षापूर्वी आमच्या कोल्हापूरला विमान आलं, राजश्री छत्रपती राजाराम महाराजांनी. रेल्वे आली, या राजाने दिली. इथून पुढच्या काळात अजून भरभराट करायची आहे. तुम्हा आमचे नेते बंटी साहेब, माळोराजे, छत्रपती शाहू महाराज, RK साहेब, VP साहेब, भारतीताई, गणीबाई, आम आदमी पार्टी, शेका पक्ष, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी सगळी कशासाठी एकवटल्या? पार्टी करायसाठी नाही. या देशातलं गोरगरिबाचं सरकार अधिकार वाचवायसाठी आले. त्यामुळे जागा व्हा. 7 तारखेला आपापल्या घरातनं आनंदाने लवकरात लवकर बाहेर पडा. नाही मला काय करायचं आहे, ऊन जास्त आहे, इकडे जातो तिकडे जातो. कुणाचंही पै पाहुण्याचं लग्न असू दे, पहिलं मतदान. ज्या युद्धात बंदुकीची गोळी, एक गोळी काम करत नाही, ती लोकशाहीमध्ये एक मत भल्या भल्याची सत्ता उलटून टाकते. त्यामुळे तुमचं एक मत या मोदी सरकारचा गर्व हरवल्याशिवाय राहायचं नाही. ही प्रतिज्ञा करून बाहेर पडा. नुसतं भाषण ऐकायचं सोडायचं नाही. येणाऱ्या 7 मेला पहिल्या नंबरला शाहू महाराजांचं चिन्ह हात आहे. या काँग्रेसच्या राजवाटीमध्ये काय काय गरिबाचं कल्याण होणार सगळ्यांनी मांडलेलं आहे. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, तरुण मित्रांनो, नुसतं व्हॉट्सअपवर PUBG, जंगली रमी पे आओ, क्रिकेटचे ड्रीम 11 हे सगळे करत बसायला तुम्हाला डाटा फुकट दिलाय आणि घरातला आटा मात्र सपत चाललाय. इकडे ध्यान द्या. त्यामुळे जागा व्हा. अदानी अंबानीच मोठं व्हायला लागल्यात, गरीब तो गरीब राहायला लागलाय, अंगावरचं कर्ज वाढवलंय. काँग्रेसच्या काळात 5 जणांच्या एकटा मिळवत होता, 5 जण खात होते. आता 5 जण काम करल्यात तरी घरावरचं कर्ज जात नाही. याचा विचार करा. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.